सकाळ मित्रांनो, मी विनायक परब तुमचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, तुम्ही माझा देवकुंड धबधब्याचा तर व्हिडिओ पाहिलाच असेल। देवकुंड धबधब्याला दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात, पण एकदा तरी पर्यटक विचार करतात की वरती नक्की काय आहे जिथून हा प्रवाह पडतो। आज आपण त्याच ठिकाणाला भेट देणार आहोत। ताम्हिणी घाट पुणे जिल्हा ते रायगड जिल्ह्याला जोडणारा हा घाट आहे। ह्याच घाटात दडला आहे प्लस व्हॅली हे ठिकाण। तर चला मग आज या प्लस व्हॅलीला आपण एक्सप्लोर करूया आणि आजचा भन्नाट ट्रेक अनुभवूया। कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात ताम्हिणी घाट आहे। पावसाळ्यात ताम्हिणी घाट निसर्ग सौंदर्याने नटलेला असतो। अक्षरशः डोंगर माथ्यावरून सर्व बाजूने कोसळणारे अनेक धबधबे, आजूबाजूला असलेली हिरवीगार झाडं आणि ढगांचा चाललेला अनोखा खेळ, हे सर्व काही पाहण्यासाठी हजारो पर्यटक दरवर्षी ताम्हिणी घाटाला भेट देतात। मुंबईपासून साधारण 140 किलोमीटर तर पुण्याहून 70 किलोमीटर अंतरावर हे आहे। माझ्या मागे जे मंदिर आहे श्री सोमजाईश्वरचं आहे मंदिर, आणि मंदिर तर नवीन आहे बांधकाम, पण ती जी शिळा आहे ना खूप प्राचीन आहे। प्लस व्हॅली हे ठिकाण ताम्हिणी घाटात ताम्हिणी गावाच्या पुढे डोंगरवाडी गावाजवळच पर्यटकांसाठी एक चौथरा बांधला आहे। त्याच्या पुढेच घळीत उतरायसाठी मार्ग आहे। आपण जसं मंदिराच्या इथून आलो तसंच डाव्या हाताला ठीक 5 मिनिटात आपल्याला एक लाकडी हट बनवलेली आहे आणि थोडी बसण्याची व्यवस्था केलेली आहे। इथूनच एक घळ जाते, इथून सुद्धा तुम्ही उतरू शकता किंवा इथून किंवा त्या दिशेने येऊन तुम्ही या दिशेने उतरून ह्या गळीत जाऊ शकता। तिथे गेल्यावर तुम्हाला त्या दिशेला मुळायचे। आता इथे प्लस व्हॅली का म्हणतात तर 4 घळी, समोरची एक, ही एक, वरची साठी आणि ही एक, 4 घळी एकमेकांना मिळल्यामुळे बेरजेचं चिन्ह झालंय, त्यामुळे त्याला प्लस व्हॅली म्हणतात। ताम्हिणी घाटात भेट द्यायचं झाल्यास मुंबईतून खोपोली किंवा पाली मार्गे, तर पुण्यातून मुळशी मार्गे ताम्हिणी घाटातील डोंगरवाडीजवळ पोहोचता येते। आपण वरतून उतरायला सुरू केला। हा पहिला टप्पा, साधारण 25 मिनिटं लागले। तुम्ही जर जास्तीत जास्त फास्ट आलात तर 20 मिनिटात या टप्प्याला पोचाल। इथून जर बघाल तर प्लस आकाराची ही घळी आता स्पष्ट दिसते, ही पुढे आणि ही अशी आडवी, त्यामुळे आपल्याला इथून खाली उतरायचं आहे, चालत जायचं आहे तिकडे त्या दिशेला, आणि ठीक जेव्हा आपण मधोमध येणार ना उजव्या हाताला वळायचं आहे सरळ खाली। आता आपण इथून खाली पहिले जाऊया, पुढचा मार्ग मी नंतर दाखवतो।
हा ट्रेक आपल्यासोबत 10 ते 12 वर्षाची मुलं सुद्धा सहज करू शकतील इतका सोपा आहे. आता आपण प्लस व्हॅलीच्या मधोमध आलेलो आहेत आणि ह्या व्हॅलीत एक अवलिया भेटलेला आहे. त्याची कला पाहून तर मी पण थोडा दंग झालोय. हा एका दगडावर दगड एकदम बॅलन्सिंग करतोय आणि भारतामध्ये असे साधारण 10 ते 15 जण आहेत जे अशा प्रकारची बॅलन्सिंगची स्किल करतात दगडाची रॉक ह्याची. गौतम नाव आहे, गौतमचं चालू आहे. गौतम, कधीपासून हे सगळं करतोस तू? मी 1 ऑक्टोबरपासून चालू केलं आहे आणि जवळजवळ खूप जास्त प्रॅक्टिस केली आहे. आणि ऑफिसला जाताना पण लंच टाईममध्ये 20 मिनटं लंच करतो आणि 40 मिनटं विटाच लावत बसतो. तर जेणेकरून माझी प्रॅक्टिस एवढी जास्त झाली की या प्लस व्हॅलीमध्ये जवळजवळ मी 12-13 आठवडे झाले इथं कंटिन्यू येतोय. तर मित्रांनो, ह्या सह्याद्रीत खरंच एकापेक्षा एक असे दडलेले आहेत कलाकार आणि ज्यांची कला खरंच सगळ्यांसमोर येणं गरजेचं आहे. त्यामुळे मी रिक्वेस्ट करतो की ह्याचा एक चॅनल आहे यूट्यूबचा. मित्र, तुझ्या चॅनलचं नाव काय? ट्रॅक रॉ म्हणून आहे. ट्रॅक रॉ. त्याच्यात तो ट्रेकिंग पण दाखवतो किंवा अशा काही गोष्टी आहेत त्या दाखवतो. त्यामुळे एकदा त्याच्या चॅनलला नक्की भेट द्या आणि प्रोत्साहन द्या मित्राला, कारण अशा प्रकारच्या ज्या कला आहेत ह्या कमी लोकांकडेच असतात. आम्ही आता ना इथून आलो, जी खाई आम्ही दाखवलेली ना घळ, त्या घळीतून इथून बाहेर पडलोय. तर इथे बघाल ना वरच्या दिशेला, जर ते डाव्या हाताला वळले तर वरच्या दिशेला नाही जायचं. एक समोर एक घळ आहे अशी त्या बाजूने, तिथे पण नाही जायचं. ठीक आपल्या उजव्या हाताच्या दिशेला वळायचं आहे आणि ठीक एक 10 मिनिटाच्या आत तुम्ही तिथे पोचाल. आणि इथपर्यंत मला परत यायला एक 25 मिनटं लागले, म्हणजे एकूण खालपर्यंत यायला 50 मिनटं लागले इथपर्यंत आणि पुढचे 10, म्हणजे एका तासात तुम्ही हा ट्रेक पूर्ण करू शकता. पाण्याच्या प्रवाहामुळे नदी आपल्या प्रवाहात काही ठिकाणी अनेक वैशिष्ट्यपूर्ण रांजण खळगे तयार करते आणि ह्याच खळग्यात उन्हाळ्यात ही पोहण्याची वेगळीच मजा असते. तसं पाहता तामिनी घाटाची डोंगर रांग ही देवकुंड धबधब्याचं उगमस्थान आहे. ह्या डोंगर रांगेतून वाहणारं पाणी प्लस व्हॅलीतून देवकुंडात पडते. तोच हा देवकुंड धबधबा. तामिनी घाटातलं हे ठिकाण मुंबई आणि पुणेकरांसाठी उन्हाळ्यातही एक दिवसाचा मस्त ट्रेक होऊ शकतो. मित्रांनो, आता तुम्ही जो बघता देवकुंड धबधब्याला जे पाणी येतं ते या चारी व्हॅलीमधून पडून एकत्र पाणी येतं. तर पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह किती असेल याचा फक्त अंदाजा घेऊ शकतो, म्हणून पावसात सहसा हा ट्रेक कोणी करत नाही. उन्हाळ्यात इथे 12 महिने पाणी असतं. पाऊस गेला तरी आज फेब्रुवारी महिन्यात सुद्धा माणूस डुबेल इतकं पाणी आहे. मे महिन्यापर्यंत पूर्ण पाणी असणार याच्यामध्ये. आणि इथूनच टप्प्यामध्ये पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा असं 4 टप्प्यात पाणी पडतं. साधारण ऑक्टोबर महिन्याच्या नंतर जेव्हा पाऊस संपतो, नोव्हेंबरपासून इव्हेंट लागणं चालू होतात, जे इथून रॅपलिंगचे इव्हेंट लागतात सरळ देवकुंड धबधब्यामध्ये.
पावसाळ्यात नक्की देवकुंड धबधबा कसा वाहत असावा यासाठी माझा देवकुंड धबधब्याचा व्हिडिओ नक्की पहा. मित्रांनो, आजच्या भटकंतीत मोलाची साथ लावली ही प्रसाद सरांची. प्रसाद सर हरिहर किल्ला जो आपण बघितला, जो 6 मिलियन लोकांनी बघितला, तो सरांनीच माझ्याबरोबर मोबाईलने शूट केलेला. तर तुमचे खूप आभारी आज परत माझ्याबरोबर आल्याबद्दल. धन्यवाद. मला पण सोबत आणल्याबद्दल विनय. अरे सर, खूप आभारी. आणि हा जो पाण्याचा प्रवाह बघितला, फेब्रुवारी असून सुद्धा असं पाणी आहे. पूर्ण मे पर्यंत पाणी असतं, पावसाळा येईपर्यंत पाणी असतं. त्यामुळे पावसाळ्यात हा किती तांडव करत असेल ह्याचा फक्त अंदाजा घेऊ शकता. इथून पडणारा जो धबधबा आहे, ज्याला 11 विकरा रूप धारण करतो, तो देवकुंड धबधबा तुम्हाला जर आवडत असेल, व्हिडिओ बघायचा असेल, तर इथे व्हिडिओ असेल तो नक्की बघा. आशा करतो माझा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा. लवकरच भेटू मग दुसऱ्या गडकिल्ल्यावर किंवा पर्यटन स्थळी. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जय शिवराय, जय शंभूराजे.